आमदार भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज आहेत का अशी चर्चा तर रंगतीये। कारण भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्रच लिहिलंय। 10 मार्चला म्हणजेच उद्या एकत्र येऊया असं भास्कर जाधव पत्रात म्हणताय। मला तुमच्याशी काही बोलायचंय असं आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहित भावनिक साथ घातलेली आहे। भास्कर जाधव यांनी पत्रात नेमका काय म्हटलंय पाहूया आपण। या मला तुमच्याशी काही बोलायचंय। आपणा सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं, पण या सगळ्या वाटचालीत आणि संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय? या अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचंय। मनात काही खंत आहे त्याही उघड करायच्या आहेत। यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलांना फडकवायचा आहे। सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक 10 मार्चला सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळूण इथं एकत्र येऊया, आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे 2 घास एकत्र खाऊया। मी आपली वाट पाहतोय, आपला नम्र भास्कर जाधव। अशी भावनिक साथ भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातलेली आहे। त्यामुळे भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज आहेत का? भास्कर जाधव यांना काही खतखततंय का? भास्कर जाधव यांना नेमकं काय कार्यकर्त्यांशी बोलायचंय? या सगळ्याविषयी आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आहेत, ते पक्षात कुठे नाराज दिसत आहेत। उद्या चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आपली भूमिका मांडणार आहेत। उद्या पाहू। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, भास्कर जाधव म्हणतायत या मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, 10 मार्चला एकत्र येऊया असं आवाहन, भावनिक साथ आपण म्हणूया, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातलेली आहे। तर खासदार संजय राऊत यांना जेव्हा विचारला हा सगळा सवाल, त्यावेळी मात्र उद्या बोलूया असं ते म्हणतायत। भास्कर जाधव ठाकरे गटात काही नाराज आहेत का? काही चर्चा? लागवी नक्कीच शिवसेना ठाकरे गटामध्ये एक आक्रमक चेहरा म्हणून भास्कर जाधव यांना ओळखलं जातं। खरं तर शिवसेनेची बाजू असेल, शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवणं असेल, भास्कर जाधव हे हिरिरीनं करत असतात। मात्र कुठेतरी नाराज आहेत का असा प्रश्न निर्माण झाला। कारण ज्याप्रमाणे त्यांनी एक पत्र हे त्यांच्या कार्यकर्त्यांना चिपळूणमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की माझ्या विरोधामध्ये काही राजकारण सुरू आहे आणि कुठेतरी कुरघोडी सुद्धा सुरू आहे, अशा प्रकारचा त्यांचा या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांनी। त्यामुळे नक्की कुणाविरोधात त्यांची नाराजी आणि कुणाविरोधात ते उद्या खुलासा करणार किंवा भूमिका मांडणार, आणि जर ते ठाकरे गटामध्ये नाराज आहेत तर ते कोणत्या नेत्यांमुळे आहेत, स्थानिक पातळीवरती आज का पक्षांतर्गत काही त्यांच्या विरोधात कारवाया झालेल्या आहेत त्या संदर्भात असेल। एकूणच त्यांनी ज्या पक्षात असताना ज्या नेत्यांना अंगावर घेतलं, नारायण राणे असतील, नितेश राणे असतील, आता काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांच्याशी सुद्धा त्यांचा संघर्ष झाला होता। मात्र यामध्ये कुठेतरी त्यांना पाठबळ ते आहे ते पक्षातून मिळालं नव्हतं का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। त्यामुळे भास्कर जाधव यांच्या या पत्रामुळे कुठेतरी वेगळ्या चर्चेला सुरुवात झालेली आहे। ते नाराज असतील तर त्यांची पुढची भूमिका काय असेल, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही नाराजी ते जाहीर करतात। त्यामुळे नक्की कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार, ते ठाकरे गटामधून शिवसेनामध्ये शिंदे गटात जाणार की भाजपमध्ये जाणार, अशा सुद्धा चर्चा त्या दबक्या आवाजामध्ये आता कोकणामध्ये सुद्धा सुरू झालेल्या आहे। त्यामुळे उद्याच नक्की या संदर्भात भास्कर जाधव आहेत ते आपली अधिकृत भूमिका आहे ते मांडतील। लागवी निश्चित, पण या सगळ्या संदर्भात काही मातोश्रीवर चर्चा होतीये का? भास्कर जाधवांशी काही मातोश्रीवरून संपर्क करण्यात आलाय का? किंवा भास्कर जाधवांनी काही मातोश्रीवर संपर्क केलाय का या पत्राआधी? या संदर्भात काही संकेत पोहोचतायत? लागवी अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती आलेली नाही। मात्र मातोश्रीवरती थेट संपर्क हा भास्कर जाधव यांचा होत असतो। जेव्हा भास्कर जाधव मुंबईत येतात तेव्हा थेट मातोश्रीवरती जात असतात, मातोश्रीवरती ते उद्धव ठाकरे यांना भेटत असतात। मात्र यापूर्वी सुद्धा त्यांनी अशा प्रकारे कोणतीही नाराजी ती व्यक्त केली नव्हती। काही दिवसांपूर्वीच आपण अनेक सभा पाहिल्या, भास्कर जाधव कुठेतरी बॅकफूट वरती असल्याचं पाहायला मिळत होतं। अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।